नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा या घटकातील अपूर्ण स्पर्धा आणि या अपूर्ण स्पर्धेतील मक्तेदारीची जो काय अर्थ आहे, व्याख्या आणि वैशिष्ट्ये या घटकांचा काय केला होता, अभ्यास केला होता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मक्तेदारीचे जे प्रकार आहेत ते प्रकार पाहायचे आहेत. अतिशय महत्वाची सूचना, हा जो मक्तेदारीचे प्रकार हा घटक आपला शासनाने जो 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या घटकातील हा घटक आहे. या घटकावरती तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न किंवा 80 मार्काचा जो पेपर होणार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु 20 मार्काची जी वस्तुनिष्ठ प्रश्नांची चाचणी परीक्षा तुमची होणार आहे त्याच्यावरती तुम्हाला या घटकावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मक्तेदारीचे प्रकार हा जो घटक आहे तो तुम्हाला कमी केलेला आहे, परंतु स्वयं अध्ययनासाठी ठेवलेला असल्यामुळे हा घटक या ठिकाणी मी तुम्हाला तुमचा घेत आहे. त्या अगोदर आपण मक्तेदारी म्हणजे काय हे पुन्हा एकदा थोडक्यात पाहणार आहोत. E.H. चेंबरलिन यांची व्याख्या, मक्तेदारी म्हणजे एक अशी उद्योग संस्था की जी संपूर्ण पुरवठ्यावरती काय करत असते, नियंत्रण ठेवत असते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो, म्हणजेच काय तर मक्तेदारी. पुन्हा एकदा सांगते, मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था की जी संपूर्ण पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध नसतो, असा घटक, अशी संकल्पना म्हणजेच काय मक्तेदारी. आता आपल्याला या मक्तेदारीचे जे प्रकार आहेत जवळजवळ 7 प्रकारांचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. मक्तेदारीच्या 7 प्रकारांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. त्यातला जो पहिला प्रकार आहे मक्तेदारीचे प्रकार, त्यातला पहिला जो प्रकार आहे ती म्हणजेच काय, खाजगी मक्तेदारी. आता खाजगी मक्तेदारी म्हणजेच काय की आपण पाहतो आपल्या आजूबाजूला असे काही उद्योग समूह आहेत जे उद्योग समूह खाजगी व्यक्ती चालवतात. आता असे कोणते उद्योग समूह आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देऊ शकते की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं उदाहरण आहे खाजगी उद्योगामधलं टाटा समूह किंवा रिलायन्स समूह किंवा या ठिकाणी महावितरण कंपनी की जी आपल्याला काय करते, लाईट सेवा पुरवते, लाईटीची सेवा पुरवते, अशी जी महावितरण कंपनी आहे. ह्या सगळ्या कशामध्ये येतात तर खाजगी मक्तेदारीमध्ये येतात. मी अगोदर तुम्हाला उदाहरण सांगतेय का तर तुम्हाला ते समजावं म्हणून. पहा, खाजगी मक्तेदारीची मी उदाहरणं सांगितली, टाटा उद्योग समूह किंवा या ठिकाणी रिलायन्स उद्योग समूह, महावितरण कंपनी की जी लाईटचा पुरवठा तुम्हाला करते अशी जी महावितरण कंपनी, याला जवळचा पर्याय उपलब्ध आहे का रे, नाही. हे मक्तेदार आहेत, त्यांच्या ज्या वस्तू आहेत, टाटाच्या ज्या वस्तू आहेत, रिलायन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः काय आहेत, मक्तेदार आहेत. मग खाजगी मक्तेदारी म्हणजे काय, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्याच काय म्हणलेलं आहे, खाजगी मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था खाजगी उद्योग संस्थेचं नियंत्रण करते, मक्तेदारी उद्योग संस्थेचं नियंत्रण करते, तेव्हा त्यास काय म्हणलेलं आहे, खाजगी मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. पहा, या व्याख्या अतिशय महत्वाच्या आहे. खाजगी मक्तेदारी म्हणजे काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचं नियंत्रण करते तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे, खाजगी मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. आता ही खाजगी मक्तेदारी नफ्याने प्रेरित असते. या खाजगी व्यक्ती या उद्योगामध्ये का उतरलेल्या असतात, कारण त्या नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्या उद्योग संस्थेमध्ये उतरलेल्या असतात. जास्तीत जास्त नफा मिळावा या हेतूने त्या ठिकाणी ते काय झालेले असतात, प्रेरित झालेले असतात आणि म्हणून त्या उद्योगामध्ये ते उतरलेल्या असतात. खाजगी मक्तेदारी ही नफ्याने प्रेरित झालेली असते. याची उदाहरणं मी पुन्हा एकदा सांगते. खाजगी मक्तेदारीचं उदाहरण टाटा समूह, रिलायन्स समूह
किंवा महावितरण कंपनी की जी आपल्याला विजेचा पुरवठा करते अशी कंपनी. ह्या काय आहेत? खाजगी मक्तेदारीची उदाहरणं आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा खाजगी संस्था मक्तेदारी उद्योग संस्थेचे नियंत्रण करते तेव्हा त्यास खाजगी मक्तेदारी असं म्हणतात. खाजगी मक्तेदारी ही कशाने? नफ्याने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ टाटा उद्योग समूह, रिलायन्स उद्योग समूह किंवा महावितरण त्या ठिकाणी कंपनी. दुसरा जो प्रकार आहे सार्वजनिक मक्तेदारी. आता सार्वजनिक मक्तेदारी म्हणजे काय? तर सार्वजनिक मक्तेदारी ही एखादी उद्योग संस्था नसते. पहा, सार्वजनिक मक्तेदारी ही काय आहे? ही एखादी उद्योग संस्था नसते किंवा एखादी वैयक्तिक व्यक्ती सुद्धा नसते. ती पूर्णपणे सरकारच्या मालकीची असते. सार्वजनिक मक्तेदारी ही एखाद्या व्यक्तीच्या मालकीची किंवा एखाद्या संस्थेच्या मालकीची नसते, तर ती पूर्णपणे सरकारच्या मालकीची असते. या मक्तेदारीवर सार्वजनिक घटकावरती सरकारचं पूर्णपणे नियंत्रण असतं आणि ती सरकारने चालवलेली असते. तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे? सार्वजनिक मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. ही सार्वजनिक मक्तेदारी म्हणजे काय? तर ही मक्तेदारी कोणी एका व्यक्तीने किंवा संस्थेने त्या ठिकाणी ही मक्तेदारी स्वीकारलेली नसते. पूर्णपणे या मक्तेदारीवरती सरकारची मालकी असते. सरकारचे नियंत्रण, सरकारने ही मक्तेदारी नियंत्रित केलेली असते आणि सरकारने ही चालवलेली असते. तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे? सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलेलं आहे. ही मक्तेदारी कल्याणाच्या हेतूने प्रेरित झालेली असते. पहा, आपण वरची खाजगी मक्तेदारी नफ्याच्या हेतूने प्रेरित झालेली असते असं पाहिलं, परंतु सार्वजनिक मक्तेदारी ही कशाच्या हेतूने? तर कल्याणाच्या हेतूने प्रेरित झालेली असते. मग आता सार्वजनिक मक्तेदारीची उदाहरणं तुम्हाला देता येतील का? तर निश्चितपणे. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे सेवा आपलं उदाहरण घ्या किंवा सार्वजनिक बस सेवा हे उदाहरण तुम्हाला देता येईल. ही काय आहे? तर लोकांच्या कल्याणाच्या हेतूने प्रेरित होऊन या ठिकाणी सरकारने या सेवा काय केलेल्या आहेत? उपलब्ध केलेल्या आहेत. सार्वजनिक मक्तेदारी ही पूर्णतः सरकारच्या मालकीची असते. सरकारने नियंत्रित केलेली असते आणि सरकारने ही चालवलेली असते. तेव्हा त्यास काय म्हटलेलं आहे? सार्वजनिक मक्तेदारी असं म्हटलेलं आहे. ही मक्तेदारी कल्याणकारी हेतूने प्रेरित झालेली असते. उदाहरणार्थ भारतीय रेल्वे किंवा भारतीय बस सेवा. तिसरा आहे कायदेशीर मक्तेदारी. पहा, कायदेशीर मक्तेदारी म्हणजे काय? तर कायद्याने काहीतरी काय दिलेलं आहे? स्वामित्व बहाल केलेलं आहे किंवा काहीतरी पेटंट किंवा बोधचिन्ह याचा अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस काय म्हटलेलं आहे? कायदेशीर मक्तेदारी असं म्हटलेलं आहे. कायदेशीर मक्तेदारी म्हणजे काय? तर पेटंट किंवा बोधचिन्ह किंवा स्वामित्व हे अधिकार यासारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे ही मक्तेदारी निर्माण झालेली असते. म्हणून याला काय म्हणलेलं आहे? कायदेशीर मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. उदाहरणार्थ पहा, नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्ह असतात किंवा आपण एखादी वस्तू जर बाजारपेठेमध्ये घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी चिन्ह पाहतो. एडमार्क हे चिन्ह आहे का? म्हणजे ही काय आहे? तर सरकारची वस्तू आहे, याच्यामध्ये फसवणूक होऊ शकत नाही. अशा पद्धतीने नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीस मनाई केली जाते. म्हणजे पेटंट असेल, बोधचिन्ह असेल किंवा स्वामित्व बहाल केला असेल तर अशाच व्यक्तींना ही कायदेशीर मक्तेदारी काय होते? त्या ठिकाणी मिळते. विशिष्ट चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण या मक्तेदारी करण्यासाठी मनाई केली जाते. उदाहरणार्थ आपण पाहतो की अमूलचं उत्पादन घ्या, की अमूलचं उत्पादन जर पाहिलं तर विशिष्ट चिन्हाने या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. किंवा आणखी त्याची उदाहरणं आपल्याला देता येतील की ऍपल कंपनीचे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट घ्या, की त्या ऍपल कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट वरती ऍपलचं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं. तसेच सर्व बँकांची जी बोधचिन्ह आहे त्या विशिष्ट बोधचिन्हांनी ती बँक ओळखली जाते. उदाहरणार्थ स्टेट बँक घ्या किंवा SBI घ्या किंवा स्टेट बँक, SBI बँक
किंवा कॉस्मॉस बँक घ्या, पीडीसी बँक घ्या, ही कशावरून ओळखली जाते तर विशिष्ट त्यांचं काय आहे, चिन्ह आहे आणि या चिन्हांमुळे त्या बँका कोणत्या आहेत हे आपण काय करतो, ओळखतो. मग अशा पद्धतीने ही कायद्याने त्या ठिकाणी काय केलेली असते, मक्तेदारी दिलेली असते. विशिष्ट पेटंट किंवा बोधचिन्ह किंवा स्वामित्व कायद्याने त्या ठिकाणी त्यांना बहाल केलेलं असतं आणि अशा पद्धतीने ही मक्तेदारी चिन्हांचा किंवा आकाराचं अनुकरण करण्यासाठी जरी मनाई केली जाते. उदाहरणार्थ घ्या की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत काय असते, मनाई केली जाते. तसेच या चिन्हाचे किंवा आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते की कायद्याने हे जर दिलेलं असेल तर या चिन्हांचा किंवा बोधचिन्हांचा वापर त्या ठिकाणी इतर दुसरे कोणीही करू शकत नाही. अशा पद्धतीने ही काय झाली तर कायदेशीर मक्तेदारी झालेली आहे. पुन्हा एकदा मी सांगते, पेटंट, बोधचिन्ह किंवा स्वामित्व अधिकार यांसारख्या शासनाच्या कायदेशीर तरतुदींमुळे ही निर्माण झालेल्या मक्तेदारीस काय म्हणलेलं आहे, कायदेशीर मक्तेदारी असं म्हणलेले आहे. याच्यामध्ये नोंदणीकृत झालेल्या व्यापारी चिन्हांच्या अंतर्गत संभाव्य स्पर्धकांना प्रवेश करण्यास या मक्तेदारीत मनाई केली जाते. तसेच या चिन्हांचे किंवा त्या ठिकाणी आकाराचे अनुकरण करण्यासाठी मनाई केली जाते. उदाहरणार्थ मी आता सांगितलं, अमूलची उत्पादनं घ्या किंवा या ठिकाणी ऍपल कंपनीची इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट घ्या. तसेच सर्व जे बँका आहेत त्या बँकांची बोधचिन्ह घ्या. या बोधचिन्हांवरून या ठिकाणी लक्षात येतं की हे काय आहे तर इथे कायदेशीर मक्तेदारी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक मक्तेदारी. आता नैसर्गिक मक्तेदारी कशी ओळखायची तर या ठिकाणी नैसर्गिक मक्तेदारी हे ज्या त्या प्रदेशावरनं आपल्याला ओळखता येऊ शकते. उदाहरणार्थ विशिष्ट स्थळ घ्या, विशिष्ट प्रदेशाचं हवामान घ्या, पर्जन्यमान घ्या इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस नैसर्गिक मक्तेदारी असे म्हणतात. अतिशय सोपी व्याख्या आपल्याला या ठिकाणी नैसर्गिक मक्तेदारीची सांगता येते. विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे, पहा, विशिष्ट स्थळ, हवामान, पर्जन्यमान इत्यादीच्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या मक्तेदारीस काय म्हणलेलं आहे, नैसर्गिक मक्तेदारी असं म्हणलेलं आहे. आता याचं उदाहरण कुठं देता येईल आपल्याला, उदाहरणार्थ रत्नागिरीचा हापूस आंबा हे उदाहरण आपल्याला नैसर्गिक मक्तेदारीचं देता येईल. जर हापूस आंबा जर कुठला विचारला की तुमच्या तोंडात लगेच रत्नागिरी येतं. किंवा गहू कुठला विचारला तर पंजाबचा गहू. याचं कारण काय आहे रे तर तिथल्या नैसर्गिक हवामानामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे किंवा मृदेमुळे काय झालेलं आहे, सुपीक मृदेमुळे अशा ठिकाणी पंजाब ठिकाणी सुपीक मृदा आहे, हवामान चांगलं आहे, त्यामुळे पंजाबला मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन केलेलं आहे. हरित क्रांती त्या ठिकाणी झाल्यामुळे पंजाबचं गव्हाचं उत्पन्न सुद्धा वाढलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे पंजाबचा गहू, गहू कुठला विचारला तर पंजाबचा, आंबा कुठला विचारला तर त्या ठिकाणी रत्नागिरीचा, हापूस आंबा कुठला विचारला तर रत्नागिरीचा. अशा पद्धतीने आपण काय करतो, कारण नैसर्गिक घटकांमुळे त्या ठिकाणी ते घटक ते उत्पादन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे अशा प्रकारची विशिष्ट स्थळ, हवामान किंवा पर्जन्यमान इत्यादी नैसर्गिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी मक्तेदारी काय झालेली आहे, तिथल्या उत्पादकांची निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीने नैसर्गिक मक्तेदारी तुम्हाला सांगता येते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे पाचवा तो म्हणजे साधी मक्तेदारी. आता साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एक प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारते. पहा, साधी मक्तेदारी म्हणजे काय, उत्पादक घ्या किंवा विक्रेता घ्या, विक्रेता किंवा उत्पादन करणारा घ्या किंवा विक्री करणारा घ्या, हे काय करतात, एकच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतात. आता असं उदाहरण काय देता येईल आपल्याला, आपल्याला निश्चितपणे साध्या मक्तेदारीचं उदाहरण रिझर्व्ह बँकेचं देता येतं की रिझर्व्ह बँक या ठिकाणी काही लोकांना कमी व्याजदर देते, काहींना जास्त देते, असं करते का तर नाही. रिझर्व्ह बँक काय करते तर
व्याज रिझर्व्ह बँकेचं जे व्याज धोरण आहे ते जर आपण पाहिलं तर रिझर्व्ह बँकेचं व्याज धोरण हे सगळ्यांसाठी कसं आहे, सारखंच आपल्याला दिसतं. मग अशा पद्धतीने साध्या मक्तेदारीत विक्रेता किंवा उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी सर्व ग्राहकांना एकच किंमत आकारतो. रिझर्व्ह बँकेचं जे व्याजाचं धोरण आहे ते सगळ्या लोकांसाठी कसं आहे, सारखं आहे, समान आहे. अशा प्रकारची जी मक्तेदारी आहे ती म्हणजेच काय, साधी मक्तेदारी. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजेच काय, तर तो म्हणजे मूल्य भेदात्मक मक्तेदारी. मूल्य भेदात्मक मक्तेदारीत उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारतो. आता मूल्यभेद म्हणजे काय, किमतीमध्ये भेद. मग किमतीतील किंमत भेदात्मक मक्तेदारी असं सुद्धा म्हणता येतील. इथं दिले मूल्य भेदात्मक मक्तेदारी. मूल्य भेदात्मक मक्तेदारीत काय केलं जातं, तर जो उद्योग संस्था आहे किंवा विक्रेता आहे एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारतो. आता याचं उदाहरण तुम्हाला डॉक्टरचं देता येईल. पहा, डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून काय करतो, वेगवेगळी फी आकारतो. किंवा वकिलाचं सुद्धा उदाहरण तुम्हाला देता येईल की वकील काय करतो, प्रत्येक आशिलाकडून त्या ठिकाणी वेगवेगळं त्या ठिकाणी आपली फी आकारतो. मग मूल्य भेदात्मक मक्तेदारी म्हणजेच काय, तर मूल्य भेदात्मक मक्तेदारी उद्योग संस्था एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वेगवेगळ्या किमती आकारतो. उदाहरण द्यायचं डॉक्टर किंवा या ठिकाणी वकिलाचं सुद्धा तुम्ही उदाहरण देऊ शकता की डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी काय करत असतो, तर फी आकारत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं देता येईल की विजेचं उदाहरण सुद्धा तुम्हाला देता येते की भारतामध्ये पहा, वीज सगळ्यांना सारख्याच पद्धतीने वितरित केली जाते, पण घरगुती विजेची जी बिल आहेत ती वेगळी येतात आणि उद्योग संस्था वापरतात किंवा व्यावसायिक वापरतात, शेतकरी वापरतात, त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येणारी बिल ही वेगळ्या पद्धतीने येतात. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा काय केला जातो, मूल्यभेद त्या ठिकाणी केला जातो. मग डॉक्टरचं उदाहरण देता येईल तुम्हाला, वकिलाचं उदाहरण देता येईल किंवा या ठिकाणी तुम्हाला महावितरण कंपनीचं उदाहरण सुद्धा देता येईल की महावितरण कंपनी कौटुंबिक वापरासाठी वेगळी वीज बिल आकारते किंवा त्या ठिकाणी मूल्य आकारते. उद्योग धंद्यांसाठी वेगळं मूल्य आकारते, शेतकऱ्यांसाठी वेगळं मूल्य आकारते. अशा पद्धतीने मूल्यभेद त्या ठिकाणी मक्तेदार करत असतो. त्याच्यानंतर शेवटचा जो 7वा प्रकार आहे तो म्हणजेच काय, ऐच्छिक मक्तेदारी. आता ऐच्छिक मक्तेदारी म्हणजे काय, तर त्या ठिकाणी गडे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने एकत्र येतात. आता ऐच्छिक मक्तेदारी म्हणजे काय, की बाजारपेठेमध्ये गळे कापूस स्पर्धा चाललेली असते आणि मग ही स्पर्धा टाळण्यासाठी काय केलं जातं, तर काही मक्तेदार काय करतात, स्वेच्छेने एकत्र येतात आणि मक्तेदारांचा एक गट निर्माण होतो. या ठिकाणी गट स्थापन होतो. उत्पादित केलेल्या ते वस्तूंची विक्री करून महत्तम नफा मिळवणे, यामुळे त्यांना काय होतं, सोयीचं होतं. उदाहरणार्थ ओपेक सारखी या ठिकाणी कंपनी आहे की ऑइल प्रोडक्ट करणारी जी कंपनी आहे किंवा देश आहेत, अशा पद्धतीने या देशांनी काय केलं, तर ऑइल प्रोडक्ट करणारे हे देश आहे त्यांनी काय केलं, तर अचानकपणे एकत्र ह्या सगळे मक्तेदार काय झाले, एकत्र आले आणि त्यांनी काय केलं, तेलाच्या किमती काय केल्या, कंट्री ज्या आहेत म्हणजे देश जे आहेत त्या देशांनी काय केलं, तेलाच्या किमती अचानकपणे काय केल्या, वाढवल्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी काय ऐच्छिक मक्तेदारी ते दाखवली की गळे कापूस स्पर्धा टाळण्यासाठी काही मक्तेदार स्वेच्छेने काय करतात, एकत्र येतात आणि मक्तेदारांचा गट स्थापन करतात. उत्पादित केलेल्या वस्तूंची त्या ठिकाणी विक्री करून महत्तम नफा मिळवणे आणि त्यामुळे त्यांना काय होतं, एकत्र आल्यामुळे महत्तम नफा मिळवणं काय होतं, सोयीचं होतं. मग अशा पद्धतीने या ठिकाणी इच्छेने एकत्र येऊन गट स्थापन करून त्या उत्पादनावरती त्या ठिकाणी मक्तेदारी निर्माण केली तर त्याला काय म्हणता येईल, ऐच्छिक मक्तेदारी असं म्हणता येईल. तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये ओपेकचं उदाहरण दिलेलं आहे. OPEC अशा पद्धतीने ओपेकचं उदाहरण. आता हा शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग फॉर्म काय आहे, तर ऑइल प्रोडक्ट अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज. ऑइल प्रोडक्ट एक्सपोर्टिंग कंट्रीज.
हा, मग या ऑइल प्रोडक्ट करणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या ज्या कंट्रीज आहेत त्या कंट्रींनी अशा पद्धतीने ऐच्छिक मक्तेदारी काय केली होती, स्वीकारली होती. अशा पद्धतीने हे मक्तेदारीचे 7 प्रकार तुम्हाला सांगता येतात. खाजगी मक्तेदारी, सार्वजनिक मक्तेदारी, कायदेशीर मक्तेदारी, नैसर्गिक मक्तेदारी, त्यानंतर साधी मक्तेदारी, मूल्यभेदात्मक मक्तेदारी आणि ऐच्छिक मक्तेदारी. या प्रत्येक घटकामध्ये त्याची जी उदाहरणं आहे आणि त्याच्या ज्या व्याख्या आहेत ते देणं अतिशय महत्वाचं आहे. अशा पद्धतीने मक्तेदारी हा जो घटक आहे त्याचं मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर मक्तेदारीचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारीचे जे प्रकार आहेत 7 प्रकार हे अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये अपूर्ण स्पर्धेचा जो दुसरा घटक आहे तो म्हणजे अल्पाधिकार. या अल्पाधिकाराचा अर्थ, व्याख्या आणि त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला जे तुमचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये पान नंबर 49 वरती तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे की या पुस्तकामध्ये पान नंबर 49 वरती तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे आणि या चार्ट मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे पहा, या ठिकाणी हा चार्ट दिसतोय आणि या चार्ट मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे 49 वरती मक्तेदारीत मूल्यभेदाचे प्रकार, मक्तेदारीत काय केलेलं आहे, मूल्यभेदाचे प्रकार दिलेले आहेत. पहा, हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही पुस्तक सुद्धा काय करा, पहा, तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. तर यामध्ये दिसतंय की मक्तेदारीत मूल्यभेदाचे प्रकार 4 घटकामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला आहे व्यक्तीनुसार, दुसरा आहे स्थळानुसार, तिसरा आहे काळानुसार आणि चौथा आहे वापरानुसार. आता मक्तेदारीत मूल्यभेद 4 घटकांद्वारे किंवा प्रकारांद्वारे केला जातो. एक म्हणजे व्यक्तीनुसार. व्यक्तीनुसार जर आपण पाहिलं तर डॉक्टर वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळी काय करत असतो, फी आकारत असतो. ती काय झाली व्यक्तीनुसार मूल्यभेदात्मक मक्तेदारी. व्यक्तीनुसार का, त्याच्यामध्ये उदाहरण कशाचं पाहतोय आपण, डॉक्टरांचं, की वेगवेगळ्या रुग्णांकडून वेगवेगळ्या रुग्णांकडून डॉक्टर काय करत असतात, वेगवेगळी फी आकारत असतात. ही काय झाली व्यक्तीनुसार मक्तेदारी. दुसरा आहे स्थळानुसार मक्तेदारी. आता स्थळाचं जर उदाहरण झालं तर ग्रामीण आणि शहरी भागात जे भाडं आहे ते आपल्याला वेगवेगळं दिसतं. पहा, ग्रामीण भागामध्ये जागा मोठी असेल तरी भाडं काय असतं, कमी असतं, परंतु शहरी भागामध्ये छोट्या जागेलाही जास्त भाडं द्यावं लागतं. त्या ठिकाणी ही काय झाली स्थळानुसार मूल्यभेदात्मक मक्तेदारी. आणि तिसरा आहे काळानुसार. पहा, दिवसापेक्षा रात्रीच्या प्रवासासाठी प्रवास भाडं काय केलं जातं, जास्त असतं. याचं कारण का, त्या काळामध्ये वाहने उपलब्ध होणं काय असतं, अशक्य असतं आणि काळाचा फायदा घेऊन त्या ठिकाणी मक्तेदार काय करतो, दिवसापेक्षा रात्रीचं भाडं काय करतो, जास्त घेतो. असा तिसरा जो घटक आहे मक्तेदारीत मूल्यभेदाचे जे प्रकार पडतात त्यातला तिसरा तो म्हणजेच काय, काळानुरूप मक्तेदारी. आणि चौथा आहे वापरानुसार. घरगुती वापर आणि व्यापारी वापर आहे, त्या वापरामध्ये वीज बिल काय केलं जातं, भिन्न भिन्न आकारलं जातं. म्हणजे वापरानुसार सुद्धा या ठिकाणी मूल्यभेदाचा प्रकार आपल्याला करता येईल की घरगुती वापर व व्यापारी वापर किंवा शेतीसाठी वापर या तिन्ही वापरानुसार वीज दर काय केलं जातं, भिन्न भिन्न आकारलं जातं. पहा, पुन्हा एकदा सांगते, मक्तेदारीत मूल्यभेदाचे प्रकार याच्यात 4 प्रकार पडतात. एक म्हणजे व्यक्तीनुसार, दुसरा म्हणजे स्थळानुसार, तिसरा म्हणजे काळानुसार आणि चौथा म्हणजे वापरानुसार. व्यक्तीनुसार म्हणजे डॉक्टरचं उदाहरण द्यायचं, स्थळानुसार म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाड्याचं उदाहरण, घर भाड्याचं उदाहरण द्यायचं, काळानुसारामध्ये तुम्ही दिवसापेक्षा रात्रीच्या प्रवासासाठी काय केलं जातं, प्रवास भाडं जास्त आकारलं जातं आणि वापरानुसार घरगुती वापर आणि व्यापारी वापरानुसार वीज दर काय केला जातो, भिन्न भिन्न आकारला जातो. अशानुसार वापरानुसार त्या ठिकाणी वीज दर विजेचे दर जे दर आहेत ते वेगवेगळे काय केले जातात, आकारले जातात. अशा पद्धतीने हे मक्तेदारीचे मूल्यभेदाचे प्रकार नोट्स लिहित असताना या मक्तेदारीच्या प्रकारानंतर हा चार्ट तुम्हाला मक्तेदारीत मूल्यभेदाचे जे प्रकार आहे हा चार्ट तुम्हाला काय काय करायचा आहे, काढायचा आहे.
हा घटक सुद्धा काय केलेला आहे सरकारने 24 त्या ठिकाणी जो तुमचा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या घटकामध्येच हा भाग आहे. परंतु तो तुम्हाला स्वयंअध्यापनासाठी विचारलेला आहे असेल किंवा ठेवलेला आहे. त्यामुळे हा घटक सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, तयार करायचा आहे. ही जी आकृती आहे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली, पुस्तकात 49 पान नंबरवर ही आकृती आहे. मक्तेदारीचे प्रकार लिहिल्यानंतर त्या ठिकाणी ती आकृती तुम्हाला काय करायची आहे, काढायची आहे. यानंतर अपूर्ण स्पर्धेचा पुढचा जो घटक आहे तो आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. धन्यवाद.